आजचे अभिवचन स्तोत्रसंहिता याचा 5वा अध्याय आणि त्याच्या 3ऱ्या वचनाकडे आपण लक्ष देणार आहोत. हे परमेश्वरा, प्रातःकाळी तू माझी वाणी ऐकतोस. सकाळी मी प्रार्थना व्यवस्थित रचून तुला सादर करीन आणि तुझी प्रतीक्षा करीत राहीन. प्रिय बंधू आणि भगिनींनो, ज्यावेळेस आम्ही या सर्व वचनाकडे ज्यावेळेस आम्ही लक्ष केंद्रित करतो, स्तोत्रकर्ता एका संरक्षणाच्या प्रार्थनेच्या विषयी ह्या ठिकाणी लिहायला तो विसरत नाही. दावीद स्तोत्रकर्ता ह्या वचनामध्ये सांगत असताना प्रातःकाळच्या असणाऱ्या प्रार्थनेचं महत्त्व तो ह्या ठिकाणी सांगत आहे. आणि हे सांगत असताना तो बऱ्याच गोष्टींचं गुंफण त्या ठिकाणी करत आहे. आपण आज ह्या सर्व गोष्टींकडे पाहत असताना प्रातःकाळचं असणारं मनन किंवा प्रातःकाळी केलेली सकाळी केलेली प्रार्थना, सकाळी केलेलं मनन आणि चिंतन हे आमच्या स्वतःच्या व्यक्तिगत जीवनासाठी हे किती महत्त्वाचं आहे हे आमच्या लक्षात आज येईल. कारण ज्यावेळेस आम्ही स्वतः सकाळी उठून ज्यावेळेस आम्ही प्रार्थनेमध्ये देवाच्या वचनामध्ये मनन चिंतनाच्या द्वारे ज्यावेळेस आम्ही ज्यावेळेस घालवतो आणि त्यामध्ये आम्ही स्वतः एक शिस्तबद्ध व्यक्ती म्हणून ज्यावेळेस आम्ही स्वतःला देवासमोर सादर करतो, त्याचे परिणाम केवळ आमच्या व्यक्तिगत जीवनावर होत नाहीत, तर त्याचे परिणाम आमच्या पारिवारिक जीवनावर आणि इतर गोष्टींवरही फार सुंदर रीतीने त्याचे परिणाम दिसतात. स्तोत्र 5 आणि त्याच्या 3ऱ्या वचनामध्ये तो म्हणत असताना तो म्हणतो की हे परमेश्वरा, प्रातःकाळी तू माझी वाणी ऐकतोस. सकाळी मी प्रार्थना व्यवस्थित रचून तुला सादर करीन. पहिली महत्त्वाची गोष्ट आम्ही हे बघितलं पाहिजे की सकाळी ज्यावेळेस आम्ही देवाकडे प्रार्थना करतो त्यावेळेस तो आमची वाणी ऐकतो आणि आम्ही देवाच्या प्रतिसादासाठी त्या ठिकाणी आम्ही अपेक्षा करतो. देव आमच्या असणाऱ्या प्रार्थनेला फार सुंदर रीतीने तो त्या ठिकाणी प्रतिसाद देतो. पवित्र शास्त्रामध्ये अनेक वेळेस आम्हाला हे पाहायला मिळतं की येशू ख्रिस्त सकाळी त्याने प्रार्थना केली. त्याचा येशू ख्रिस्ताच्या प्रार्थनेचा शिस्तबद्धपणा आम्हाला वारंवार नव्या करारामध्ये शिष्यांच्या लिखाणामध्ये शुभवर्तमानामध्ये आम्हाला त्या ठिकाणी पाहायला मिळतो. सो पहिली गोष्ट, आम्ही जी सकाळी प्रार्थना करतो त्या प्रार्थनेमध्ये परमेश्वर आमची वाणी ऐकतो. आणि एवढंच केवळ नाही, तर ज्यावेळेस आम्ही व्यवस्थित प्रार्थना रचून सादर करतो त्यावेळेस दावीद म्हणतो की तुझी प्रतीक्षा त्या ठिकाणी मी करत राहीन. ही पहिली गोष्ट आहे. दुसरी गोष्ट, ज्यावेळेस आम्ही स्तोत्र 90 आणि त्याच्या असणाऱ्या 14व्या वचनामध्ये ज्यावेळेस आम्ही पाहतो त्यावेळेस देवाचं वचन आम्हाला सांगतं, तू आपल्या दयेने आम्हाला प्रभातीच तृप्त करतो, म्हणजे आम्ही हर्षभरीत होऊन आमचे सर्व दिवस आनंदात घालवू. ही दुसरी महत्त्वाची गोष्ट आमच्या जीवनामध्ये होत असताना आम्हाला दिसते की तो त्याच्या दयेने आम्हाला प्रभातीच तृप्त कर अशी प्रार्थना दावीद ह्या ठिकाणी करतो. सो त्याच्या दयेनं प्रभातीच तृप्त होणं ही खूप सुंदर गोष्ट आम्हाला त्या ठिकाणी पाहायला मिळते. आणि त्याचा परिणाम दावीद म्हणतो की आम्ही हर्षभरीत होऊन आमचे सर्व दिवस आनंदात घालवू. आणि म्हणून ज्यावेळेस आम्ही आमचं जीवन प्रभूला समर्पित करतो, सकाळी प्रातःकाळच्या प्रार्थनेच्या द्वारे आम्ही आमची प्रत्येक गोष्ट ज्यावेळेस प्रभूला समर्पित करतो त्यावेळेस आमचं जीवन हर्षाने उल्हासाने त्या ठिकाणी भरल्याशिवाय राहत नाही आणि आमचा सर्व दिवस जो आहे तो आनंदात गेल्याशिवाय राहत नाही. आणि म्हणून ज्यावेळेस आम्ही देवाला विसरून जातो, ज्यावेळेस आम्ही देवासंगती बोलण्याचं टाळतो, कंटाळा करतो, त्यावेळेस आमचा दिवस पहा. आणि ज्यावेळेस प्रातःकाळी उठून ज्यावेळेस आम्ही मनन आणि चिंतन करतो, देवाचं वचन ऐकतो, देवाचे शब्द ऐकतो आणि ज्यावेळेस आम्ही देवाकडे आम्ही आमची अर्जवे, आम्ही आमच्या रदबदल्या ज्यावेळेस आम्ही सादर करतो, तो दिवस पहा आणि त्याच्यामध्ये तुलना करून पहा की किती सुंदर
आमचा दिवस त्या ठिकाणी जातो. देवासंगती केलेला वार्तालाप हा आम्हाला पूर्ण दिवसामध्ये आम्हाला एक वेगळ्या प्रकारचं बूस्ट देतो, एक वेगळ्या प्रकारची एनर्जी आम्हाला त्या ठिकाणी आमच्या जीवनामध्ये तो तयार करतो. एवढंच केवळ नाही, स्तोत्र 143 आणि त्याच्या असणाऱ्या 8व्या वचनामध्ये म्हटलेलं आहे की प्रातःकाळी तुझ्या वात्सल्याचे शब्द मला ऐकू दे, कारण तुझ्यावर माझा भाव आहे. ज्या मार्गाने मी चालावे तो मला कळव, कारण मी आपले चित्त तुझ्याकडे लावले आहे. किती सुंदर रीतीने स्तोत्र करता ह्या स्तोत्र 140 आणि 8व्या वचनामध्ये तो म्हणतो की सकाळ जी आहे ती देवाच्या विश्वासयोग्य प्रीतीबद्दल आणि त्याच्या मार्गदर्शनाबद्दल आम्हाला सांगते. तो म्हणतो प्रातःकाळी तुझ्या वात्सल्याचे शब्द मला ऐकू दे. प्रियबंधू आणि भगिनींनो, सकाळी जर वात्सल्याचे शब्द जर देव आमच्या संगती बोलत असेल तर आमचा दिवस आणि आमचे असणारे विचार हे परिपक्व झाल्याशिवाय, आमचा दिवस आशीर्वादित झाल्याशिवाय राहणार नाही. दावीद म्हणतो, कारण तुझ्यावर माझा भाव आहे. सकाळी आम्ही हे कबूल केलं पाहिजे, प्रातःकाळी आम्ही हे कबूल केलं पाहिजे की आमचा भाव, आमचं मार्गदर्शन, आमचे विचार, आमच्याकडे असणाऱ्या प्रत्येक गोष्टी ह्या देवापासून आम्हाला प्राप्त होतात. आणि ते जर खूप चांगल्या रीतीने सिस्टमॅटिकली मला जर आत्मसात करायचं आहे, मला जर ते ग्रहण करायचं आहे, तर मला सकाळी उठून देवाच्या सानिध्यामध्ये, प्रभूच्या सानिध्यामध्ये मला वेळ घालवणं गरजेचं आहे. कारण तो माझी काळजी घेतो. तो त्याच्या वचनाने, त्याच्या विचाराने, त्याच्या असणाऱ्या कृतीनं, एवढंच केवळ नाही तर एक चांगल्या कृपेनं तो आम्हाला भरतो. कारण विलापगीतामध्ये म्हटले की त्याची कृपा दररोज आमच्या जीवनामध्ये नवी होते. एवढंच केवळ नाही प्रियबंधू आणि भगिनींनो, आम्ही जर यशायाच्या ग्रंथामध्ये आम्ही गेलो आणि 50व्या अध्यायामध्ये आम्ही गेलो आणि 4थ्या वचनाकडे जर आम्ही लक्ष केंद्रित केलं तर त्या ठिकाणी म्हटलेले, शिंडलेल्यांना बोलून धीर कसा द्यावा ते समजावे, म्हणून प्रभू परमेश्वराने मला सुशिक्षितांची जीवा दिली आहे. तो रोज रोज सकाळी मला जागे करतो, शिष्याप्रमाणे ऐकावे म्हणून माझे कान उघडतो. एक वेळ आमच्या जीवनामध्ये अशी येते की आम्ही सकाळच्या मननचिंतनामध्ये इतकं डिसिप्लिन्ड होतो, इतकं शिस्तबद्ध होतो की देव स्वतः आम्हाला जागे करतो आणि शिष्याप्रमाणे ऐकावं म्हणून माझे कान उघडतो, माझ्या कानाची उघडणी करतो. मला योग्य शब्द, योग्य गोष्टी, पवित्रतेच्या गोष्टी, शुद्धतेच्या गोष्टी तो मला सांगत राहतो. ही स्टेज जी आहे किंवा ही स्टेप जी आहे ही आमच्या जीवनामध्ये असणं गरजेचं आहे. देवात संगती नातं इतकं दृढ करा की आम्हाला आमच्या मनापेक्षा, आमच्या विचारांपेक्षा देवाचे विचार काय आहेत, देवाची इच्छा काय आहे, देवाचं मन काय आहे, आम्हाला ते समजू लागेल. दाविदाने ह्या असणाऱ्या पीक पॉईंटला त्या ठिकाणी कव्हर केलेलं होतं आणि म्हणून परमेश्वर दाविदाविषयी म्हणायचा की हा माझ्या मनासारखा आहे. हे कधी होतं, ज्यावेळेस आम्ही रोज आणि रोज परमेश्वराच्या समक्षतेमध्ये आम्ही वेळ घालवू, आमचं नातं दृढ करू, अधिक घट्ट करू. आमची देवासंगतीची असणारी जी इंटिमसी आहे ही इतक्या चांगल्या रीतीने त्या ठिकाणी मॅच्युअर होईल, इतक्या चांगल्या रीतीने ती परिपक्व होईल की आम्ही आमच्या मनापेक्षा आम्ही देवाच्या मनाचा जास्त विचार करू, देवाच्या इच्छेचा जास्त विचार करू. म्हणून प्रिय बंधू आणि भगिनींनो, प्रातःकाळी उठा, सकाळी उठा, आपल्या प्रार्थना व्यवस्थित रचून देवाला सादर करा. देव बाप आम्हाला संधी देत आहे त्याचं वचन ऐकण्याची. तो आम्हाला दयेनं प्रभातीच तृप्त करतो. सकाळी उठून देवाच्या विश्वासयोग्यतेवर विश्वास ठेवून त्याच्या प्रीतीबद्दल, त्याच्या मार्गदर्शनाबद्दल नक्की त्याच्याशी बोलणं करा. देवासंगती, आपल्या पित्यासंगती बोलणं करा. सकाळी परमेश्वर आमची वाणी ऐकतो,
देवाच्या प्रीतीविषयी नेहमी विश्वासाने आपल्या जीवनामध्ये अपेक्षा ठेवा. देवाचा एक सेवक त्याच्या लिखाणामध्ये म्हणत असताना म्हणतो, जगाबरोबर बोलण्याच्या अगोदर मला माझ्या स्वर्गीय पित्याबरोबर बोलणं गरजेचं आहे. प्रिय बंधू आणि भगिनींनो, जगाशी बोलण्याच्या अगोदर जो आम्हाला ह्या जगामध्ये स्थिर करू शकतो, जो ह्या जगामध्ये आम्हाला सामर्थ्यानं भरू शकतो, त्या परमेश्वरासंगती बोलणं, त्या परमेश्वराचे शब्द ऐकणं, ते ग्रहण करणं, ते अंतःकरणामध्ये साठवून ठेवणं आणि पूर्ण दिवसासाठी एक सामर्थ्य प्राप्त करून घेणं आमच्यासाठी गरजेचं आहे. देवबाप तुम्हा सर्वांना आशीर्वादित करो. प्रार्थना करू. हे स्वर्गीय पित्या, आम्ही स्वतःला तुझ्या हातामध्ये आजच्या दिवशी समर्पित करतो. तू आमचं सहाय्य कर. तुझे शब्द आमच्या कानी पडू दे, यासाठी की प्रभू तुझ्याकडून येणारं मार्गदर्शन, तुझ्याकडून येणाऱ्या इच्छा आम्हाला त्या कळाव्यात आणि त्यानुसार देवबापा आम्ही आमचा दिवस तुझ्या इच्छेप्रमाणे देवबापा आम्ही घालवावा. देवबापा सहाय्य कर. जात येत असताना तुझी कृपा पुरव. प्रार्थना ख्रिस्त येशूच्या द्वारे केली आहे म्हणून तू ऐक. आमेन.